दादा म्हणाले होते मंगळवारपर्यंत तुमच्या मनातला निर्णय मी घेईन, मात्र मंगळवार निघून गेलेला आहे, मंगल मात्र काही झालेलं नाहीये, कारवाई झालेली नाहीये. काय म्हणणं आहे आपलं? पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी माध्यमांसमोर देखील आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की सोमवार नाही तर मंगळवारी मी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बोलवीन, काय घडलं त्याबाबतची सत्यता जाणून घेईन आणि त्याबाबत त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा मी करीन, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ही माननीय अजितदादा पवार साहेबांनी पहिल्या दिवसापासून या प्रकरणामध्ये व्यक्त केली होती. आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये की अजितदादा जे बोलतात तसंच करतात. अजितदादा दिलेला शब्द कधीही फिरवत नाहीत. पण परांजपेजी केलं काय मग नेमकं? तेच तर घाडगेंना आणि आम्हाला पण समजून घ्यायचंय की मग कोकाटेंच्या बाबतीत नेमकं काय केलं? आपण सगळ्या माध्यमांनी दाखवलं की कॅबिनेटच्या आधी जवळजवळ 1 तास कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब हे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या बरोबर होते. संपूर्ण काय घडलं हे अजितदादा पवार साहेबांनी जाणून घेतलं. शेवटी मुख्यमंत्री हे कॅबिनेटचे प्रमुख असतात आणि त्यामुळे कॅबिनेटमध्ये कोणी राहायचं कोणी जायचं हा निर्णय मुख्यमंत्री आणि महायुतीचे तिन्ही नेते घेतील. त्यामुळे अजितदादांनी कधीही शब्द दिला नव्हता की राजीनामा घेतला जाईल. माझ्यामध्ये स्पष्ट झालंय. आनंद परांजपेंनी स्पष्ट केलं. मी तोच प्रश्न घाडगेंना पण विचारतोय. घाडगेजी 2 गोष्टी आता परांजपे सांगत होते. एक तास चर्चा झालेली, म्हणजे त्यांनी सूचित असं केलं, परांजपे असं बोलले नाही पण सूचित असं केलं की अजितदादांना जी समज द्यायची होती ती 1 तासाच्या चर्चेत दिली असावी. आणि 2, परांजपे स्पष्टपणे म्हणतायत असा शब्द दिला नव्हता की राजीनामा घेऊ.